मित्रांनो, तंद्रा नावाचा एक आजार असतो. सगळ्यांना अनुभव असतो या आजाराचा. शरीरातील वाढलेल्या कफामुळे होत असतो आणि या आजारात अचानक डोळ्यावर झापड यायला लागते. विषयाचं ज्ञान होत नाही, म्हणजे समोर जे काही चाललंय ना ते लक्षात येत असतं, पण ते नीटसं समजत नाही. झोप आल्याप्रमाणे असतं, माणूस पेंगुळलेला असतो, जांभई येत असतात, अंग गळून जातं, अंग जड होतं. आणि हा आजार एस्पेशली अतिशय तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे होत असतो. तेलकट पदार्थांचा अतिरेक झाला तर मग घशाचे आजार बळावतात. तेलकट पदार्थांचं अतिसेवन झालं तर शरीरामध्ये कफाची व मेदाची फाजील वाढ होते. भुकेपेक्षा अधिक खाल्ल्याने अंग मोडून येतं, अंग जड होतं, हालचाली मंदावतात. गरजेपेक्षा जर कमी खाल्लं तर शरीर कृश होतं, अर्थात शरीर यष्टी जी असते ती अशी बारीक आणि सडपातळ होते. त्याच्यामुळे तुम्ही खंगलेले दिसता, वारंवार चक्कर येते आणि झोप कमी होते. खरं तर गरजेपेक्षा कमी खाल्लं गेलं तर. द्रव पदार्थांचं अतिसेवन, अर्थात दूध आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सूप्स असतात, पेज, ज्युसेस, आंबील, ताक, अशा द्रव पदार्थांचा जर अतिरेक झाला तर मूत्राचं प्रमाण वाढतं आणि शौचालय सुद्धा पातळ व्हायला लागतं. अगदी जास्त प्रमाणात जर कोरडे पदार्थ खाल्ले गेले तर मलमूत्रांचं प्रमाण कमी होतं. इच्छा नसताना जर तुम्ही अन्न खात असाल तर मग पोटात गॅसेस होतात, पोट लगेच गच्च होतं आणि पोटदुखी वाढायला लागते. वरच्यावर चरत राहिलेत ना, दर 1-2-3 तासांना, काही ना चरण्याची सवय असते, जर असं चरत राहिलत ना तर अंग जड होतं. शरीरामध्ये अपाचित अशा व्यवस्थित न पोषित झालेल्या धातूंची वाढ होते आणि परिणामी तुम्ही बेडप दिसायला लागतं आणि यामुळे डोळ्यांची शक्तीसुद्धा मंदावते. त्याच्यामुळे लक्षात ठेवत मित्रांनो, आहार घेत असताना काही विशिष्ट नियम असतात आणि जर ते नियम नाही पाळले गेले ना मग नको त्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं.